थांबा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. खवा आणलेला आहे, गावाकडचा खवा. इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा पावशर मैदा घेतलेला आहे आणि 5 विलायची. आता आपण एका भांड्यामध्ये खवा काढून घेऊयात आणि मैदा टाकून घेऊयात. त्याच्यानंतर थोडंसं चुटकीभर ती सोडा आणि चुटकीभर ती मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर थोडा पण नाही करायचा, याच्यामध्येच आपलं पीठ मळून होते. त्याच्यामुळं असं मळून घ्यायचं व्यवस्थित. सगळं पीठ एकत्र होईल तोपर्यंत मळून घ्यायचं आणि मळून एक 10-15 मिनटं ठेवलं तरी चालते. आणि त्याच्यानंतर आपण करायला घेऊयात. अशा पद्धतीने मळून ठेवूयात. त्याच्यानंतर मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर, हे अर्धा किलो साखर टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मी इथे कमीच गोड केलेले आहे, त्याच्यामुळं आता मी ही विलायची कुटून त्याच्यामध्ये पाकामध्ये टाकणार आहे. आणि पाक शिजवताना एक 5 ते 7 मिनटं उकळवायचं. आपल्याला जास्त घट्टसर पाक नाही करायचा, एकदम पातळ असा एकतारी पाक करायचा आहे. अशा पद्धतीने साखर विरघळली की एक 5 ते 7 मिनटं आपण उकळून घ्यायचं त्याला आणि गॅस बंद करूयात. त्याच्यानंतर आपण तेल टाकूयात कढईमध्ये. जास्त तेल घ्यायचं आपल्याला, कारण गुलाबजामुन असे बुडेलपर्यंत. आणि कमी तेलात कसं होईल की चिटकून बसतील खाली, त्याच्यामुळे आपल्याला जास्त तेल घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे असे गोळे करून आपण तळून घेऊयात. चांगलं पीठ असं मळून घ्यायचं की आपले गुलाबजामुन चिरणार नाहीत किंवा असे नरम असे गुलाबजामुन तयार होतील. गोल गोळा झाला की असे चिरले नाही पाहिजे, अशापर्यंत मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर खूप तेल गरम नाही करायचं, मध्यमच गॅस ठेवायचा. त्याच्यावरती गुलाबजामुन आपण तळून घेऊयात. अशा पद्धतीने सारे गोळे करून घेऊयात. मोठे मोठे होतात तळल्यानंतर पण. हाय गॅसवरती नाही तळायचे आपल्याला, अधूनमधून कमी जास्त करायचं आहे आणि हलवत राहायचं, असं सोडायचं नाही. सोडल्याबरोबर ते एक अर्धा मिनिट सोडायचे फक्त. नंतर आपण साईडने आपण हलवून घ्यायचं अशा पद्धतीने की चिटकणार नाही खाली, त्याच्यामुळे असं साईडने फक्त हलवून घ्यायचं. हलक्या हाताने हलवायचे म्हणजे आपले तुटणार नाहीत गुलाबजामुन. आणि चवीला तर एवढे छान होतात. हे गावाकडून आणलेला खवा होता. मी नेहमी असेच बनवते, खूपच छान होतात आणि एकदम मऊ लुसलुशीत असे गुलाबजामुन तयार होतात. अशा पद्धतीने सारे आपण तळून घेऊयात आणि बाजूलाच ठेवायचे, लगेच पाकात नाही टाकायचे. उकळत्या पाकात गुलाबजामुन लगेच टाकले तर मग ते विरघळून जातात. त्याच्यामुळं आपण दोन्ही पण टेम्परेचर व्यवस्थित ठेवायचे. कोमट झाल्यानंतर पाक त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकायचे. गुलाबजामुन पण थोडे वेळ तळून काढल्यानंतर लगेच नाही टाकायचे, थोडे वेळ ठेवायचे, एक 5 मिनटं मग टाकायचे. अशा पद्धतीने आपले आज गुलाबजामुन तयार आहेत. आज सगळ्यांना सुट्टी होती 15 ऑगस्टची, त्याच्यामुळं मी असे स्वीट आज बनवलेलं आहे. तुम्हाला हा गुलाबजामुनचा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.